नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण डाळ कैरी कसे करतात ते पाहणार आहोत. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. ही डाळ कैरी चैत्र गौरीच्या नैवेद्यासाठी केले जाते. तसेच हळदी कुंकू करतात. चैत्र गौरीचे हळदी कुंकू करतात. त्यामध्ये प्रसाद म्हणून हे डाळ कैरी दिले जाते. डाळ कैरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. उष्णतेपासून संरक्षण होते, तसेच पचनशक्ती सुधारते. यामध्ये डाळीमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात आणि तसेच कैरीमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. उन्हाळ्यात पोटाला थंडावा तसेच प्रथिने आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात मिळवण्यासाठी कच्ची कैरी आणि डाळ याची पौष्टिक आणि एक चविष्ट मिश्रण आहे. त्यामुळे विशेषतः ही डाळ कैरी उन्हाळ्यातच केली जाते. अशी ही डाळ कैरी कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत. डाळ कैरी करण्यासाठी मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ही भिजत ठेवते. वाटी डाळ ह्या डब्यामध्ये घातलेली आहे. ही डाळ 2 वेळा स्वच्छ धुवून भिजत ठेवायचं आहे. ही हरभऱ्याची डाळ 1 वाटी हरभऱ्याची डाळ 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर ह्यामध्ये पाणी घालून 4 ते 5 तास भिजत ठेवते. तर ह्या डब्याचं झाकण लावून डाळ एकसारखं सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे. डब्याचं झाकण लावून तर हे 4 ते 5 तास भिजत ठेवून देते. करण्यासाठी आपण हरभऱ्याची डाळ भिजत ठेवली होती. 4-5 तास चांगली डाळ चांगली भिजलेली आहे. 4 ते 5 तासपर्यंत मी भिजत ठेवलेली डाळ चांगली भिजलेली आहे. आता ह्याच्यातील पाणी काढून घेते. डाळ कैरी करण्यासाठी मी हरभऱ्याची डाळ 4 ते 5 तास भिजत ठेवले होते. ते चांगले भिजलेले आहे. त्याच्यातील पाणी काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये घालण्यासाठी मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. छोटा कैरी घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या. तर हे मिरच्या चिरून घेते आणि हे कैरीवरची साल काढून ही कैरी खिसून घेते. आता कैरीचं कीस, जिरे, लसूण, मिरची हे सर्व मी खलबत्त्यात कुटून घेणार आहे. कैरी, हिरवी मिरची, लसूण, जिरे सर्व आपण कुटून घेतलेलं आहे. आता हरभऱ्याची डाळ घालते. यामध्ये थोडी थोडी डाळ घालत कुटून घ्यायची. डाळ कैरी तयार झालेली आहे. खलबत्त्यात चांगलं कुटून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण कैरीचा कीस, लसूण, मिरची, जिरे सर्व घातलेलं आहे. आता मीठ घातलेलं नाही मी. आता आपण फोडणी करून घेऊयात. सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि मी एका डिशमध्ये काढून घेते. कैरी तयार झालेला आहे. ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. ही डाळ कैरी ही चटणी भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता किंवा तसेचही खाऊ शकता. छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.